लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे। जळकोट तालुक्यात तर एकदा नाही तर दोन वेळेस प्रचार थांबला आहे। सध्या आता आमदार संजय बनसोडे हे जळकोट तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दौरे करत आहेत। आपल्यासोबत आमदार संजय बनसोडे आहेत। भाऊ, आपण गावभेटींचा सपाटा लावलाय, कसा प्रतिसाद मिळतो? नाही, जळकोट तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषदचे गट आहेत आणि 6 पंचायत समितीचे गण त्या ठिकाणी आहेत आणि मी तिन्ही गटामध्ये माझे प्रचार दौरे त्या ठिकाणी चालू आहेत आणि तिन्ही गटामध्ये अत्यंत उत्साहानं लोक आम्हाला त्या ठिकाणी भेटत आहेत आणि मोठा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय आणि मला खात्री आहे तिन्ही महायुतीचे उमेदवार चांगल्या मताने त्या ठिकाणी निवडून येतील आणि जनता निवडून आणतील हा विश्वास माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे। आणि लोकांना काम पाहिजे आणि म्हणून केंद्रात महायुतीचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराजचे वंशज शिवेंद्रराजे भोसले आहे। या तालुक्याचा आमदार ह्या इथल्या जनतेचा आहे आणि म्हणून विकास जर करायचा असेल, इथं जर चांगल्या सुविधा, नागरिक सुविधा जर उपलब्ध करून द्यायचा असेल तर महायुतीच्या उमेदवारालाच लोक पसंती त्या ठिकाणी देत आहेत। आणि मला खात्री आहे की वांजरवाडा गटातून विठ्ठलराव चव्हाण हे प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून येतील। दोन्ही पंचायत समिती गणाचे उमेदवार माझ्या शिवकांता ताकबिडे आणि राहुल झोले हेही दोन्ही खाली पंचायत समितीला निवडून येतील। तिकडं माळी परग्यामध्ये आमचे बालाजी केंद्रे आणि दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार, काल पंकजा ताईंची सभा त्या ठिकाणी झाली आणि अतिशय मोठी सभा त्या ठिकाणी झाली आणि म्हणून सगळे जनता महायुतीला मतदान त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून तिथं सुद्धा केंद्रताई त्या ठिकाणी निवडून येतील आणि गुत्ती घोणशीमध्ये सुद्धा राम आदळच्या सुनबाई त्या सुद्धा चांगल्या मतानं निवडून येण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे। आणि मला खात्री आहे की उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये 10 गट आहेत, 10च्या 10 गट हे निवडून येतील आणि निवडून जनता आणतील असं मला विश्वास त्या ठिकाणी वाटतो। आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतोय प्रत्येक गावामध्ये जाऊन जनतेशी आपण संवाद साधावा, त्यांना नमस्कार त्या ठिकाणी करावा। पण लोकच म्हणतायत की भाऊ आम्ही विकासासोबत आहोत आणि विकासासोबतच त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी राहणार आहेत। काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहे? जे केलेलं काम आहे ते आम्ही लोकांना सांगतोय, जे करायचे कामं ते आम्ही करणार आहोत म्हणून त्या ठिकाणी सांगतोय। पण विरोधक कुठेतरी सभा घेत आहेत, आम्ही एवढा निधी देऊ, हा रस्ता करू, ते कामं करू, ते कुठून करणार आहेत? कारण केंद्रात महायुतीचे सरकार आहे, परत सांगतो राज्यात महायुतीचं सरकार आहे, त्याच्यामुळं निधी फक्त सत्ताधारी महायुतीचं सरकार त्या ठिकाणी देऊ शकतं। त्याच्यामुळं कुणीही कुठल्याही भूलतापेला बळी न पडता, कुठल्या आघाड्या बिघाड्याला त्या ठिकाणी न बघता आपण महायुतीचे जेवढे काही उमेदवार असतील तिथं घड्याळाच्या चिन्हावर समोर बटन दाबा आणि माळी परग्याला कमळाच्या चिन्हावर समोर बटन दाबा आणि गुत्ती घोणशीला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून या तिन्ही उमेदवाराला आपण निवडून आणावं एवढी आपल्या चॅनलच्या मार्फत सर्व जनतेला या ठिकाणी मी विनंती करतो। दादांची कमी वाटते? खरं तर मी आता भाषणात बोललो मी की दादा आमच्यामधून निघून गेले, आजही आमचा विश्वास त्या गोष्टीवर त्या ठिकाणी बसत नाही। पण नीतीचा खेळ, नीतीच्या समोर कुणीच जाऊ शकत नाही म्हणून काल दादाचे चिरंजीव पार्थ पवार साहेबांचा त्या ठिकाणी मला फोन आला की घरात बसू नका, दादांचं कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचंय। दादा ज्या पदाधिकाऱ्यांच्या, ज्या कार्यकर्त्यांच्या प्रचाराकरता मुंबईहून बारामतीला येत होते, विमान अपघातामध्ये दादा गेले आणि म्हणून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दादांनी उभा केलेल्या उमेदवाराचा प्रचार करणं तुमचं कर्तव्य आहे, त्यांना निवडून आणणं तुमची जबाबदारी आहे। आणि म्हणून सांगितल्यामुळं मी कालपासून सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत दादांचं कार्य पुढे नेण्याकरता, आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्याकरता मी बाहेर त्या ठिकाणी पडलेलो आहोत। विजयाचा किती आत्मविश्वास? नाही, विषय तर जनतेनेच ही निवडणूक हातात त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून तिन्हीच्या तिन्ही जागा हे महायुतीच्या निवडून येतील, माझ्या मनामध्ये कुठलीही शंका त्या ठिकाणी नाही। एकूणच जर पाहिलं तर महायुतीच्या सर्वच जागा उदगीर आणि जळकोट विधानसभेच्या निवडून येतील असा आत्मविश्वास आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे। राजेंद्र दोषट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर।